नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहे की नाही हे कसं ओळखावं, त्याचबरोबर त्यावर काय उपाय करू शकतो ते देखील बघणार आहोत. आयुष्यात कळत नकळत अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. कधी त्या गोष्टी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक असतात. काही वेळेस सगळं काही सुरळीतरित्या सुरू असून सुद्धा अचानक नकारात्मक गोष्टी घडायला लागतात. मग आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रामध्ये 2 प्रकारच्या ऊर्जेचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि एक नकारात्मक ऊर्जा आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे घरात सुख, समृद्धी आणि कुटुंबातील सदस्य शांततेने एकत्र राहतात. तर नकारात्मक ऊर्जेने जर घरात प्रवेश केला किंवा एखाद्याची वाईट नजर कुटुंबावर पडली की जीवन हे नरक बनून जातं. वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहे ज्याद्वारे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाऊ शकते. पण त्याआधी तुमच्या घरातही नकारात्मक ऊर्जा आहे का हे कसं ओळखावं लागेल. तर वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरामध्ये काही संकेत आढळतात. तर ते संकेत काय आहे? जर तुमच्या घरी असे संकेत आढळले तर ते दूर करण्यासाठी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपाय बघणार आहोत. सगळ्यात आधी म्हणजे कुटुंबातील एखाद्या सदस्याची खूप दिवसांपासून तब्येत म्हणजे आरोग्याची समस्या आहे. तो उपचार खूप सुरू आहेत पण प्रतिसाद उपचारांना देत नाही आहे किंवा मग त्या निदानच लागत नाही आहे त्यांच्या आजाराचं. एखाद्या व्यक्तीचं आजार पण सतत वाढत चाललंय, उपाय करतोय, उपचार करतोय, पण काहीही तब्येतीत फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, काम किंवा चांगल्या संधी येतात म्हणजे असं तोंडाजवळ घास येणे आणि पळून जाणे असं जेव्हा म्हणतो ना आपण, शेवटच्या टप्प्यावर येतो आणि सगळं हिरावून जातं. त्याचबरोबर यश खूप दूर असल्यासारखं अनपेक्षित परिणाम प्रत्यक्षात येत नाही. म्हणजे सतत सुस्त वाटणं, आजूबाजूला खूप संधी असूनही आपल्याला त्या कॅच करता न येणं, लक्ष केंद्रित न होणं, काहीही करण्याची इच्छा न होणं आणि सतत मनामध्ये निगेटिव्ह विचारशून्य अवस्था, त्याचबरोबर काम करताना अस्वस्थ वाटणे, मन न लागणे, वारंवार नकारात्मक विचार येणे, आत्महत्येचे विचार येणे. बघा, कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांमध्ये काहीही तर्क नसताना, काहीही म्हणजे कारण नसताना शिल्लक कारणांवरून वाद होणं. म्हणजे आता ते कारण अगदी शिल्लक आहे पण ते भांडण एकदम विकोपाला जाणं. त्याचबरोबर घरात अभूतपूर्व आंतरिक म्हणजे ज्या काही नकारात्मक अलौकिक शक्तींच्या अस्तित्वामुळे किंवा काही प्रकारच्या काळ्या जादूच्या प्रकार, म्हणजे ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनाच सांगते, त्यामुळे हे होऊ शकतं. तर अशा नकारात्मकतेचं अस्तित्व काही स्थूल वास्तू म्हणजे आपल्या घराच्या वास्तूमुळे सुद्धा, म्हणजे बांधकाम म्हणजे आपण स्थानिक जिथे आपण राहतो बांधकामाचं पण काही इकडं तिकडं झालं तरी सुद्धा वास्तुदोष निर्माण होऊन सुद्धा असे होऊ शकतं. किंवा मग बाहेरील बाधेमुळे सुद्धा होऊ शकतं किंवा नजरदोषामुळे होऊ शकतं. दक्षिण ते पश्चिम क्षेत्रात गंभीर वास्तुदोष किंवा दक्षिण ते पश्चिम किंवा वास्तुदोषाच्या मध्यभागी तुमच्या देवाच्या निवासस्थानी चुकीचे स्थान असेल, त्याशिवाय तुमचं घर अस्वच्छ असेल, अव्यवस्थित असेल, भरपूर वापरात नसलेलं म्हणजे टाकाऊ वस्तू, खराब वस्तू तुमच्या घरामध्ये पडलेल्या असतील, तुटलेल्या वस्तू ज्या की तुम्ही वापरतही नाही तरी तुम्ही त्या साठवून ठेवल्यात, त्यामध्ये सुद्धा नकारात्मकता आणि स्थिर ऊर्जेचं एक घर बनून जातं. परंतु बघा, वास्तुतज्ञसुद्धा सांगतात की जिथे म्हणजे खूप काळ अशा वस्तू पडून राहिल्या की त्यामध्ये नकारात्मकता साचून राहते. घरात नकारात्मकता साचून देऊ नका, ते सुद्धा आपल्याच हातात आहे. आता बघा, साध्या सोप्या गोष्टी आहेत. आपल्या घरातून नकारात्मक काढून टाका. स्वच्छता, प्रवेशद्वार, आपलं जे घराचं प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ असावं. सगळ्यात पहिलं म्हणजे ही टीप केवळ नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करत नाही तर तुमच्या पाहुण्यांवर तुमची चांगली छाप निर्माण करण्यास मदत करते. तुमच्या प्रवेशद्वारावर तुम्ही छान छोटंसं लहान रोप लावू शकता जेणेकरून ते अधिक आकर्षित दिसेल.
तुमचं घर केवळ आतूनच नाही तर ते बाहेरून सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटकं असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. म्हणून तुम्ही तुमच्या घराचे प्रवेशद्वार नियमितपणे दररोजपणे स्वच्छ केलंच पाहिजे. दरवाजांच्या कड्या आणि खिडक्या पुसण्यासाठी लिंबाचा रस, मीठ आणि पांढरं विनेगर असलेलं पाणी याचं मिश्रण तुम्ही वापरायचं आहे. मीठ, लिंबाचा रस आणि विनेगर. त्याचबरोबर बघा, त्यानंतर सर्व प्रवेशद्वारं समुद्री मीठ आपलं म्हणजे जाडं मीठ डोअरमॅट व्यवस्थित लावायचं आहे. हिरव्या रंगाचं डोअरमॅट टाकू शकता. नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे. गुरुवारला फरशी पुसली जात नाही. हा उपाय घरातील किंवा कामाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास करतो. उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमच्या हातात एक चिमूटभर मीठ घेऊन ते म्हणजे तुमच्या घरात एखादी व्यक्ती आहे, तुम्हाला वाटतं याला नजर वगैरे लागली तर त्याच्या डोक्यावरून फिरवायचं. 7 वेळा फिरवायचं किंवा 3 वेळा फिरवायचं. सलग 2-3 दिवस करायचं आणि हे मीठ बाहेर म्हणजे बाहेर टाकायचं, पाण्यामध्ये टाकायचं, नंतर ते पाणी बाहेर फेकायचं. मिठाचा वापर व्यवसायासाठी देखील करतात. म्हणजे विक्री जर तुमची वाढवायची असेल तर मिठाचा उपाय करता येतो. बघा, लाल कपड्यामध्ये खडे मिठाचा तुकडा बांधायचा आणि तो दुकानात किंवा ऑफिसमध्ये लटकवून द्यायचा लाल कपड्यामध्ये. यामुळे दुकान आणि व्यवसाय वाईट नजरेपासून वाचतात. त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. यामुळे गरिबीवर मात करण्यासाठी आणि ऑफिस आणि घर दोन्हीसाठी नफा हळूहळू वाढतो. बघा, 6वी गोष्ट म्हणजे बाथरूम आणि शौचालयात खूप जास्त नकारात्मक ऊर्जा असते. एक साधा वास्तू पद्धतीने एक उपाय सांगितला जातो. वास्तुशास्त्रानुसार काच आणि मीठ ह्या दोन्ही राहूचं कारक आहेत असं म्हणतात. तर घरातील शौचालयात आणि बाथरूममध्ये मिठाने भरलेला ग्लास काचेचा असावा, म्हणजे ट्रान्सपरंट असावा. थोडक्यात काय तर हा उपाय तुम्ही अशा वास्तुदोषांना दूर करण्यासाठी तुम्ही दर आठवड्याला ते मीठ बदलू शकता. टाकून द्यायचं, परत दुसरं भरून ठेवायचं. जर पती पत्नीमध्ये सतत नातेसंबंधात कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अस्वस्थता, भांडणं होत असतील, प्रकारचा संघर्ष, तुम्हाला मानसिक अस्वस्थता असेल तर बेडच्या एका कोपऱ्यात मिठाचा खडाचा तुकडा तुम्हाला मदत करेल. त्यामुळे एका कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि महिन्यांनी तो तुकडा बदलायचा किंवा मग तुम्ही आठवड्यांनी, महिन्यांनी बदलला तरी चालेल. कापूर आणि अगरबत्ती जाळायची. बघा, जेवढं तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील तेवढीच चांगली ऊर्जा राहील. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवसातून 2दा अगरबत्ती आणि धूप दाखवायचं. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास आणि निरोगी आणि उत्साही जीवन जगण्यास तुम्हाला मदत होईल. आपलं मन जर स्वच्छ आणि प्रसन्न राहिलं तर आपल्या घरातही प्रसन्न वातावरण राहील. कापूर जाळणं आणि त्याचा धूर परिसरात प्रत्येक कोपऱ्यात बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पसरवणं नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास देखील मदत करतं. आता आपण रंग आणि वस्तूंबद्दल बघू. म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी ॲमेथिस्ट, ब्लॅक टूरमलाईन आणि अशा अनेक क्रिस्टलचा वापर केला जातो. आता बघा, साधी गोष्ट आहे, रंगाचा नेहमीच घरातील ऊर्जेवर परिणाम होतो. तुमच्या घराला रंग कसला यावरही ठरतं. बघा, वास्तुशास्त्र असं सुचवतं की काही रंग घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी खूप प्रभावी असतात. परिसराच्या प्रत्येक दिशेला विशिष्ट रंगाचा प्रभाव आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितला आहे. तथापि रंगविरोधी रंग नकारात्मक ऊर्जेला जन्म देतात. वायव्य, उत्तर, पूर्वेला निळा रंग, पूर्वेला हिरवा, आग्नेयला नारंगी, दक्षिणेला लाल, पिवळा, पश्चिमेला गडद निळा हे आदर्श रंग आहेत. धार्मिक चिन्हे आणि वास्तू आणि प्रार्थना आणि मंत्राचा वापर सुद्धा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. म्हणजे आपण काही वस्तू ठेवू शकतो, जसं की पिरॅमिड यंत्र आणि मूर्ती किंवा देवांची चित्र यासारख्या धार्मिक वस्तू ठेवणं देखील सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतं. पूजा कक्ष म्हणजे तुमचं पूजाचं देवघर आदर्श स्थान आहे. अनुपालनासाठी ईशान्येकडे असले पाहिजे. परिसरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आणि भरभराट वाढवण्यासाठी आणि हत्तीसारखी धार्मिक आणि शुभचिन्हे देखील तुम्ही व्यवस्थित जागी लावू शकता किंवा ठेवू शकता. त्याचबरोबर शंख, घंटा यासारख्या शुभध्वनींचं प्रोत्साहन सुद्धा आपल्या घरामध्ये झालं पाहिजे.
सकाळ संध्याकाळ शंख वाजवला गेला पाहिजे, घंटी वाजवली गेली पाहिजे. हे ध्वनी घरातील नकारात्मक आणि स्थिर ऊर्जा नष्ट करण्यास मदत करतात. त्याचबरोबर बघा, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाद्वारे मंत्राचं पठण करणं, म्हणजे जसं की तुम्ही यूट्यूबला लावू शकता, नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय करण्याचे खूप शक्तिशाली माध्यम आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रासह यंत्राचा देखील वापर करणं आपल्या सभोवतालच्या वाईट शक्तींना दूर करण्यासाठी आणखी एक शक्तिशाली मार्ग आहे. तुम्ही यंत्र सुद्धा तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. देवदूत, ध्यान, रेकी आणि अशा आध्यात्मिक पद्धती देखील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करू शकतात. कुटुंबातील सदस्यांमधील शत्रुत्व दर्शविणारी चित्रे किंवा उदासीनता किंवा दुःख दर्शवणारी कोणत्याही प्रकारची चित्रे लावल्यास नकारात्मक ऊर्जा देखील वेगाने वाढते. तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा प्रकारची चित्र लावताय, इंटेरियर कसं आहे, त्यावर सुद्धा हे अवलंबून असतं. ताजमहालसारख्या कलाकृती किंवा भयानक स्वभावाची शिल्पे तुमच्या नकळत नकारात्मकता वाढवू शकतात. तुटलेले काच, आरसे, देवांच्या तुटलेल्या प्रतिमा, मूर्ती आणि निवडुंगाच्या झाडांनाही कधीही आपल्या घरामध्ये जागा द्यायची नाही. नकारात्मक ऊर्जा सहज जाणवते आणि काही सोप्या आणि कधीकधी गुंतागुंतीच्या पायऱ्या वापरून त्या नष्ट करण्याचे मार्ग आणि पद्धती आहेत. असे असले तरीही काही वेळा बघा, जेव्हा समस्या तोडवण्याचे सर्व वैज्ञानिक प्रयत्न अपयशी ठरतात, अशा वेळी कोणतीही डोझिंग पद्धत वापरू शकतो किंवा तुम्ही तज्ज्ञांकडून परिसराची तपासणी करून घेऊ शकता. आपल्याकडे खूप मोठे मोठे वास्तुतज्ञ शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. अशा प्रकारामध्ये तुम्ही उपाय नेहमीच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले तर उत्तम राहील. पण जे साधे सोपे मिठाचे वगैरे उपाय आहेत ते आपण करू शकतो. व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.